लाडक्या बहीण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा असून अर्थसंकल्पाच्या नियमांनुसारच निधीचं वाटप झालं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे फेटाळला. परभणीत प्रसारमाध्यमांशी ते आज बोलत होते. ज्यांना अर्थसंकल्पाची पद्धत समजत नाही तीच मंडळी असा आरोप करू शकतात, असा खोचक टोलाही त्यांनी हा आरोप खोडून काढताना लगावला. अर्थसंकल्पाच्या नियमांनुसार आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातींकरता किंवा सामाजिक न्याय विभागाला निधी राखीव ठेवला जातो. यातील अधिकचा निधी वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी आणि काही निधी पायाभूत सुविधांसाठी ठेवला जातो. लाडकी बहीण योजना ही वैयक्तिक लाभाची योजना असल्यामुळे त्यातच हा निधी दाखवावा लागेल, अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली. वित्तमंत्री अजित पवार यांनी याबाबत विधानसभेत खुलासा देखील केला असून अर्थसंकल्पात या विभागांचा निधी 2.25 पटीनं वाढवला आहे. त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे, कुठलाही पैसा कुठेही वळवला नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं. ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा. आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे. आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल. त्याप्रमाणे तो दाखवला. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही.